धन्यवाद। अतिशय सुंदर अशा प्रकारची सुरुवात दोन्ही बुवांकडून झालेली आहे, मनापासून धन्यवाद देतो। प्रार्थना आणि भजन या ठिकाणी संपलेलं आहे। आता रूपाचा ध्यानाचा अभंग सुरू करते। करायच्या अगोदर आमच्या दिनेश वागदेकर बुवांनी अतिशय सुंदर सुरेल सुरुवात केली। त्याप्रमाणे मध्य सेंटरला बसलेले विष्णू उर्फ समीर कदम बुवा उर्फ बावला यांनी चांगली सुरुवात केलेली आहे। बघूया। हे पेन घेऊ नको, तो पेन नको, त्यांनी वापरूच नको म्हणून सांगल्या ना पेन। अरे पेन वापरू नको म्हटलंस तर पेनाचा उपयोग काय? शाही त्याच्यातली गोटवाची नाही रे वागदेकर। काय काय रांगोळीची घातलंस ना, घातली रांगोळी काय केलंस ना केलंस जेव्हा शपथ म्हणजे अप्रतिम भजनाची सुरुवात जी केलंस ना ती काय म्हणजे ला जवाब। म्हणजे मी आता हसून उठान जीवत देऊ जाय होतोय, पण ह्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ होऊ नये म्हणून मी जितोय रवलंय। आता यो इलो जीव देऊ पण जरा ढकली होते, पण ढकाललो नाही कोणाक तरी तो, कारण अंगलटीन ना तो ढकाललो ना तो परत पाठीच्या काय इलो त्याका बघून लोक भियाले म्हणून यो इलो परत पाठी, कारण ओवाळून टाकल्यानंतर। अरे तू बावला ओवाळून टाकण्यापेक्षा तुका कोणीतरी ओवाळून टाकल्यान तो बघ नाही। मी असं फक्त ढकलतोय नाही, फक्त असं टच करतोय मी त्याला, बाउंड्री टच ला येत।
5 वर्षाचो पाठी रवलो म्हणतस ना, 5 वर्षांत तुका भेटलो तो वेगळो आता लक्षात ठेव. आणि तुझा बावलाचा वळून टाकूचा म्हणतस ना, त्या बावल्याची गरजच नाही. तुका जर असो शर्ट काढलं जो कुणी बघल्यान तर तो जीव देवच्या अगोदर मारा. हा ह्याच्यातच मेला तुम्ही दिला ना लक्षात. आणि तो तकडे बिल पाणी येतो पेवता. अरे पाणी खैनी उडिओ खय मारत. अरे माईक खडेच्या बाजू तू बोलतच खडे. हा ते तळ्यात तू मळ्यात आणि हार कोणाच्या गळ्यात. हा पेन काढू नको. पेनाची काय आवश्यकता नाही. तो पेन घेत नाही. हा बाई काय ओम भगनी बायगो तरी ओम भट्टी. ओम भग बुगे भगनी बायगो तरी ओम भट्टी. ड्रायव्हर चष्मा काय माहिती वागदेकर, तू पहिला दाखवता स्तोत्र म्हणान दाखवलंस ना, त्याच्यातले शब्द काय म्हटलंस ते तुझे तुका माहितीत रे. काय म्हटलंस ना तुझा तुका समजता. बरं तू एवढं संस्कृताचो पंडितच ना, तर मी तुका संस्कृत मध्ये एक विचारते ना, त्याचा अर्थ माका सांगतो. तू संस्कृत मध्ये बोल. पलाशंकुल भ्रांत्या शुकतुंडे पतचली सोपी जंबू फल भ्रांत्या तर्मिलीन धर्तुमिच्छति यत्र जावत्यंतरंगम सहस्ने इति कथ्यते नाय प्रयादी विकृती वीरस हो नाही असया. कायदा सांग बघूया तो किती पंडित असतो बघते माझा. तुका नाही जर पंडित नेऊन बुडवले ना तर फक्त बघित राह. ह्या बावल्या ह्याच्यानंतर जाऊ नको तू. ह्या फक्त आता ह्या 2 तासापुरता ह्याच्यावर जाऊ नको तू. हा तो जिबोळे चाटीतच राहतो वागदेकर. हा ह्याचा काय कर माझ्या नादाक लागा नको. हा आता माझ्या जोडीत कोण ते आणखी समजता तुझ्या. गेलं खय रे खय गेलं. तुका काय 5 मिनिटं तुका बसा होत नाही. थारो तुका होत नाही. हा असू दे पण त्याच्यापासून सावध राहू. हा काय शमशान अधिकारी तो सांगता बुवा. अरे जगात आपला स्वतःचा कायच नाही. लक्षात ठेव. या जगात आपला स्वतःचा काय नाही. जा काय हा ना आता फक्त ही तात्पुरती ठेवा. आपल्याला जो जन्म मिळालो ना तात्पुरता आपण भाड्याचा घर आहे. एकदा भाड्याचा घर खाली करून झाला ना की आपल्याला तो बोजा बिस्तर घेऊन दुसरीकडे जाऊ काय. लक्षात ठेव. अरे ही पुत्र ही सुनेची ठेवा. लक्षात ठेव. पुत्र ही सुनेची ठेवा, कन्या ही जावयाची ठेवा आणि जीवन ही मृत्यूची ठेवा. आणि बुवा शरीर ही स्मशानाची ठेवा. एक दिवस प्रत्येकाक दिसात की बुवा तुमचा मुलगा सुनेचा होईल, तुमचा मुलगा सुनेचा होईल, मुलीला जावई घेऊन जाईल आणि जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानात राखेत मिसळून बुवा त्याची माती होईल. लक्षात ठेव. म्हणून बुवा लक्षात ठेव, जीवनात सर्वात मोठा गुरु हा आपला काळ आहे. लक्षात ठेव. आपलो काळ जसो बदलता ना तसा आपला भाकीत सगळा बदलत जाता. आता हे तो काळ ह्यो बदललेलो. माणूस लहानापासून मोठो होता, ह्यो मोठ्यापासून जमिनीत जाऊ लागलो. ऐकलं हे ह्यो मोठ्यापासून जमिनीत जाऊ लागलो. म्हणून 5 वर्षात जो तुझो बदल ह्यो असो. आणि त्यांनी किती 14व्या वर्षापासून ती किती भजन चालू केलंय म्हणता काय. होय काय होय वयाच्या 14व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ह्यांनी भजन चालू केले. हो पोचलो एवढं शाळेत लय उन्हाळ. एकदा बाईनी त्याका विचारले अरे अरे महाभारत कोणी लिहिलं ह्याका माहिती नाही. हा गुरुजीं खायो प्रश्न विचारता. अरे गुरुजीने ह्याका विचारले अरे ज्ञानेश्वरी कधी लिहिली ह्याका माहिती नाही. परत गुरुजींका ह्योच सांगता उलटा. गुरुजीनो वयाच्या 14व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुम्ही अजून हय असाल. होय ना. आणि हो त्याच्यापेक्षा ह्याका तर चांगल्या कार्यक्रमात काही नेऊकच नको. काय ना काय खातं काय नका खाण्यापेक्षा अन खाना. हा लोकांका अन खाला तर शरीराक लागता. तुका अन खाता सदरो काढल्याने बघलच ना रे. देवा शपथ काय दिसशील रे तू. अरे बुवा संगत ही संगत फार महत्वाची आहे. लक्षात ठेव. संगत कोणाशी करूची ह्या बघू वया.
हे आता मी अकडे तकडे बघलाय तरी आवाज बरोबर येताना रे वागदेकर, अकडे तकडे बघलाय तरी आवाज येताना बरोबर. तुझा असा काय होता वड वडतान शका होता बरं. तुका त्याका मी विचारलंय ना 5 वाजता तो टायमिंग दिलेलो होतो, तू अजून खय होत ह्या त्याका सांगल्या बरोबर तू त्याच्यामुळे होतं. तुका त्याका बोललेला तो राग तुका ठेका येलो. मी त्याका विचारलंय ना, तू डायरेक्ट त्याका बदलत म्हणजे मी त्या टायमाचा बंद ना म्हणून त्याका विचारलंय ना. होय ना, होय म्हणत राहू फक्त. पैसे म्हणता मी मागान घेत ना, म्हणजे त्यांची आमच्या अगोदर हेनी गाणं म्हटल्यान वाढदिवसाला ते निदान तू तरी सावध होतं हेनी म्हटल्यान म्हणून. अरे 500 इले त्याची तरी जात काढून तुका तरी इले असते ना, माका काय नाही ना. वागलेकर अरे टेन्शन घेऊन नको रे, पेटीत घे. हे जर भजन रसिक जमला ना, आज आमच्या दोघांची खाट कशी घालतात तू ह्या बघू गेलं. तू आता तू खाटीलाच जर लोळाका लागलं तर आम्ही करतो लावणार. काय करायचा काय मग काय बोलणार बुवा. काय माहिती माणसात कळता पण वळत नाही. लक्षात ठेव, माणसात कळता पण वळत नाही. माणूस नेहमी देवासमोर ना भिकारी होऊन जाता. लक्षात ठेव, माणूस नेहमी देवासमोर भिकारी होऊन जाता आणि भिकाऱ्यासमोर श्रीमंतासारखं वागता. गणपतीचं मूर्ती जर आपण मूर्तिकाराकडे घेऊन गेला ना, तर समजा एखाद्याने 5000 रुपये किंमत सांगल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो, अरे 500 तरी कमी कर रे, एवढे काय मूर्तीची किंमत सांगतं. पण तीच मूर्ती जेव्हा तो घरात घेऊन येताना तेव्हा देवाकडे नवस करता माका कोटीची लॉटरी लागाने म्हणून. नाही काय 10 रुपयाचो अगरबत्तीचो पुढं गणपतीक लावणार, पण वास आपल्या पसंतीचो असता. नाही काय सुगंध आपल्या पसंतीचो, काय चमेलीचो होयो. देव सांगत नाही चमेलीचो होयो म्हणून. बुवा समीर कदम बुवा तुका सांगतोय, देवाच्या समोर उभं राहून आपण काय मागतो, देवाच्या समोर उभं राहून आपण काय मागतो त्यापेक्षा देवळाच्या मागे राहून आपण समाजामध्ये कसं वागतो याला जास्त किंमत देणारा तो योग आहे. लक्षात ठेवा, समाजात तुलाच मान आपल्याला मिळत नाही, तो मान आपल्या घेता येऊ गयो. पारंपरिक भजनातील राजा माणूस सन्माननीय राजन प्रभुबुवा यांच्याकडून आशीर्वाद रूपी 101 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्याचप्रमाणे भालचंद्र महाराज भजन मंडळ कणकवली सन्माननीय बुवा मालवणकर यांच्याकडून सुद्धा हे आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद मालवणकर बुवा, या ठिकाणी खूप लवकर येऊन बुवा या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की बुवा रंगमंचावरती येऊन आपण या ठिकाणी विराजमान व्हा. बाजूला आहे जागा, बुवा आलात तर बरं होईल असं मला वाटतं. मालवणकर बुवा, जर कुठे आजूबाजूला तुम्ही असाल रंगमंचावरती येण्याची कृपा करावी. वाढदिवसाचं गाणं बुवा लक्षात घ्या. सारा दिवस आज खाईचा, घाईचा वाढदिवस आहे सिद्धे साहेबांचा, वाढदिवस आहे सिद्धे साहेबांचा, वाढदिवस आहे सिद्धे साहेबांचा. सारा दिवस आज घाईचा
सिद्धेश शिरसाट साहेबांना काय बुवा, काही माणसं श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसं श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसं गरिबीला गुलाम करतात, मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या अर्थाने जीवनाचा सन्मान करतात, जीवनाचा सन्मान करतात. त्यातले एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे सिद्धेश शिरसाट साहेब. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आपण सिद्धेश शिरसाट साहेब यांच्यासाठी करूया. काय बुवा, एखादे आपल्या पैसे देतील म्हणून त्यांचा असा हे करायचं नाही, काय गाणं म्हणायचं नाही. आपल्या वाटताना ते खऱ्या अर्थानं या कार्यक्रमात ज्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम आयोजित केलाय, नाही का बुवा. हे असे पैसे तुका देतले म्हणून मोठे नाही ते, त्यासाठी बुवा मान सन्मान समोरचा दाखवावा लागतात. हे मगाशी सांगलंय तर काय लिहून घेतलं नाही, त्यांना काय सांगलंय संस्कृत मध्ये सांगलंय. तू काय करायचं माहिती आहे, याचे पण बघा सापडू बक्षिकली मोठा बच्चा सापडू जे बोलतात हुंग 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 मला बापू जेव्हा बापू दुसरं काय बोललंय तो अर्थ माका सांग, लिहू. अरे काय लिहतलं मी, काय बोललंय तर माझा माका समाधान त्यांनी तर काय पेन हातात घेतल्यानंच जाया. बाकी भारी माणूस आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. कसा एखाद्या जास्त बोलला म्हणून समोरचो आपल्या बोलात ह्याच्यावरती जोईल बुवा राहत नाही, कारण जोईल बुवाची एक वेगळी शैली आहे, तो आपल्या शैलीतच कार्यक्रम सादर करणार. सन्माननीय सिद्धेशजी शिरसाट साहेब यांच्याकडून आशीर्वाद रुपये 500 रुपयाचा मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा एखाद्या माणसाचे जर कपडे जरी फाटलेले असतील ना, लक्षात घे समीर कदम बुवा, एखाद्या माणसाचे जर कपडे जर फाटलेले असतील ना तर ते सुईने शिवता येतात, पण एखाद्याचे जर विचार जर फाटलेले असतील ना तर आयुष्याच्या चिंध्या होऊन जातात. लक्षात ठेव. म्हणून मगाशी तुका सांगितलंय माणसाची संगत कोणाची करावी ह्याच्यावरती माणसाचं आचरण अवलंबून आहे. बाबळीच्या शेजारी जर केळीचा जर झाड वाढला, बाबळीच्या शेजारी जर केळीचा झाड वाढला तर त्या बाबळीच्या काट्याने पूर्णपणे त्याची पानं फाडून जातात. पण एखाद्या बाबळीच्या शेजारी जर चंदनाचा जर झाड वाढला ना त्या बाबळीत सुद्धा चंदनाचा वास येतात. लक्षात ठेव. म्हणून संगत कोणची करावी. आज तुझी संगत मी का सोडलेली, का तू माझी सोडलेली. 5 वर्षाने आज तुझी नी माझी भेट झाली आहे, पण बुवा आज जरी संगत जरी सुटली तर एकमेकाचे विचार फाटलेले नाहीत. म्हणून आज परत ही जोडी या रंगमंचावरती आपल्या दिसून येत आहे. विचार फाटले असता का म्हणे. आज मगाशी सांगलंच ना तू, ते का ढाण्या वाघ, ते 2च वाघ, त्याच्यातले आणखी एक वाघ येऊन बसले, ते गुंडू सावंत वाघ. त्यांना खरं वाघ म्हणतो, तो फक्त वाघ म्हटलंय का त्याका फक्त पेवासाठी म्हटलंय, ते का वाघ म्हटलंय, पण तो निव्वळ वाघ न येता कुत्रे वाघ उठता, कुत्रे वागता, कुत्रे पकडताना ता कुत्रे वाघ. आणि ह्या साळींदार बघा ना, साळींदार सारखे त्याचे तात्या विंचू नाही, ह्या का काय फरक पडत नाही. कसला फरक पडता. तू आता मरात माझा मरण काढी. तुका मी समशान अधिकारी म्हटलंय म्हणजे काय माहिती. अरे ह्या सगळ्या लयाक नेणारो तो समूह देतो नाही काय. समशान अधिकारी तुका म्हटला. हेरी एकदा काय केलं माहिती आहे, प्रियसी ह्याची आहे प्रियसी, त्या प्रियसी वरती जाम ह्याचा जीव म्हणजे लय जीव देतो. बघा चष्म्याचा सांगल्या ना त्यांनी, चष्म्यात भाभी दिसत नाही, ह्याची एक आयटम आयटम गर्ल. तर काय केलं, ती पाठी लागली ह्याच्या म्हणाकली, समीर कदम बुवा आज कुठेतरी मला फिरायला न्या ना. ह्यो म्हणाकलो गो घाबरतच कशा, येऊया ना फिरा. काय घाबरत कसल्या. म्हणून ह्यानी काय केलंय, न सावरणारी ह्याची एक बुलेट न सावरणारी, म्हणजे कधीतरी स्टार्ट होता, म्हणजे बॅटरी कमकुवत झालेली असता ना बघा होता, तशा पद्धतीतली त्याची गाडी आहे. तर काय केलंय, प्रियसी पाटील म्हणालो वा उद्या तयार होऊन ये. सकाळी अगदी ती आयटम बॉम्ब होऊन येली.
आणखी हो म्हणालो जाऊया फिरा. ह्यांनी जी स्कूटर स्टार्ट केलं ना अगोदर होय ना ते का वाय ढकलूक सांगल्या आणि पुढे गेल्यावर म्हणाले आता पाठी उडी मारून बसला उडी मारून डायरेक्ट घेऊन गेलो स्मशानात घेऊन गेलो. ते तो अधिकारी थंय बसलो स्मशानात घेऊन गेल्यावर प्रियसी म्हणता अय्या समू मला कुठे घेऊन आलास तू. कुठेतरी लांब फिरायला घेऊन जायचं ना समू कुठे घेऊन आलास तू मला म्हणा डायरेक्ट स्मशानात घेऊन येलास नाका. ह्यो म्हणता गो तू का ह्या जाग्यावर आणलंय तुझा नशीब समाज. लोक मेल्यानंतर ह्या येऊसाठी मरतात ह्या जागेवर येऊसाठी लोक मरतात. तुका जितेपणी आणलाय ह्या तुझा भाग्य समाज होय ना. आणि समशान अधिकारी होतो थंय चालवा सुपारी वालो ना तो अर्धो किलो आणलं मला. बाकी तुझ्या सुपारी किंमत जाम पेढे मागले तर नाही म्हणून सांगलं. आता बघा हाणलं जर असलं हाणलं सुपारी असलं ह्या सगळ्यांच्या समोर माका तू देऊची या. बघा वागदेकर बुवा चष्म्यातून बघू नको इकडे तकडे. हा तो माणूस दिलदार त्याका काजीचा पाकिट जरी हाणून चांगलं असते तरी हाणल्या नसता. पण माणूस तुका चाळून घातलंय मरण ह्याचा काढ मच्छ्याचा नका बोलायचं नाही. पण मरण काढताना सांभाळून काढ. परत उद्या परवा भेटेल त्याची बारी असतील त्याला जितो ठेव.